गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये थंडी चांगलीच वाढलेली होती। मात्र पुढच्या 4 दिवसात थंडीचा हा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्याचं प्रमाण कमी होत असल्यानं राज्यातील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसनं खाली उतरण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। राज्यामध्ये सातत्यानं हवामान बदल होत असून कुठे कडाक्याची थंडी पडली आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे। हवामान खात्यानं राज्यामध्ये 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवलाय, तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे। पुण्यातल्या शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या कामासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे आज पुणे लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आलेली आहे। राज्यातल्या हवामान बदलाचा फटका ज्वारीच्या पिकाला बसलाय। खराब हवामानामुळे जामनेरमधल्या ज्वारीच्या पिकावर चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे शेतकरी संकटात सापडले। अखेर हिंगोलीवरून मुंबईला रेल्वे सुरू करण्याचा अंतिम निर्णय झालाय। प्रत्येक सोमवारी आणि मंगळवारी हिंगोलीकरांना आता रेल्वेनं मुंबईला जाता येणार आहे। रेल्वे विभागानं याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिलेली आहे। घराचं स्वप्न पाहणाऱ्या औरंगाबादकरांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे, कारण म्हाडाच्या माध्यमातून औरंगाबादकरांना स्वस्त किमतीत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे। कारण म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे 828 सदनिका आणि भूखंडांकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। अजिंठा लेण्यांमधील 2 लेण्या 22 ते 24 जानेवारीला बंद असतील। चित्रांचं संवर्धन करण्यासाठी लेणी क्रमांक 16 आणि 17 मध्ये फ्युमिगेशन करण्यात येणार असल्यानं या लेण्या पर्यटकांसाठी 22, 23 आणि 24 जानेवारी रोजी बंद असतील। पुण्यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर आता करडी नजर असणार आहे। G20 परिषदेदरम्यान शहरातील पिचकारी बहादरांवर पालिकेनं आता कारवाई करायला सुरुवात केलेली होती। ही कारवाई आता कायम राहणार आहे। गेल्या 18 दिवसात पालिकेनं या पिचकारी बहादरांकडून तब्बल 3 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय। धुळे शहरामध्ये 6व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली। ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं। अहिराणी बोली भाषेचा जागर व्हावा, तसंच भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हे साहित्य संमेलन आयोजित केलं जातं। धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांचं आहे आणि त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केलाय। यावेळेला त्यांनी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या संजय राऊत यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला। पुण्यामध्ये आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुण्यातल्या लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून विविध हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होतील। कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। ते मुस्लिम समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। जिल्हा दूध संघावर खडसेंनी काढलेली नोकर भरती आमदार मंगेश चव्हाण यांनी रद्द केली आहे। या निर्णयामुळे 125 कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आरडाओरड करण्यापेक्षा ठोस निर्णय जनतेपुढे मांडा अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिलेली आहे। भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का दिलाय। जळगाव दूध संघात खडसेंच्या कार्यकाळात काढण्यात आलेली नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय मंगेश चव्हाणांनी घेतलाय। खडसेंच्या कार्यकाळातील नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोपही चव्हाण यांनी केलेला आहे। अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि वंचितनं आयात केलेले उमेदवार भाजपच्या रणजित पाटलांना टक्कर देणार का हे पाहावं लागेल। वंचितनं अनिल अमलकर तर महाविकास आघाडीनं धीरज लिंगाडे यांना उमेदवारी दिली आहे। अमरावतीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी परवानगी न घेता प्रचाराचे बॅनर लावल्याचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आलेली आहे। यानंतर त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बुलढाण्यामध्ये 21 वर्षीय नवविवाहितेनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पीडितेचा नवरा, सासू आणि सासऱ्यांसह 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
धुळ्यातल्या शिरपूरमध्ये बाईक चोराला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी जवळून 6 चोरीच्या बाईक हस्तगत करण्यात आलेल्या असून अधिक तपास सुरू आहे। रिक्षामध्ये लाऊडस्पीकर लावून घर लिलावाची घोषणा केल्यानं एका तरुणानं ऑटो रिक्षा चालकावर हल्ला केलाय। भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातल्या डोंगरगावमधली ही घटना आहे। यात ज्ञानेश्वर वैद्य हे रिक्षा चालक गंभीररीत्या जखमी झाले। गोंदियामध्ये कत्तलखान्यात जनावरांना घेऊन जाणारी 3 वाहनं पोलिसांनी अडवली असून 30 जनावरांची सुटका करण्यात आलेली आहे। नवेगाव बांध परिसरातल्या कोहलगाव इथं ही कारवाई करण्यात आलेली आहे। यावेळेला 22,15,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। 6 आरोपींना ताब्यात घेतलाय। औरंगाबादच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह आढळला। पाडळी शिवारातील एका शेतात मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली असून या गुन्ह्याचा बिडकीन पोलिसांनी अवघ्या 6 तासात छडा लावलाय। या प्रकरणी अजय गायकवाड या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतनं सुरू केलेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत चोपडामध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला खासदार रक्षा खडसे यांनी बक्षिसांचं वाटप केलंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये क्षमतेहून अधिकची माल वाहतूक करणाऱ्या 3 डंपरवर परिवहन विभागानं कारवाई केली आहे। 3ही डंपरवर एकूण 85,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। सवलतीच्या किमतीमध्ये सोलार युनिटचा आमिष दाखवत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याला चाळीसगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अविनाश सावंत असं आरोपीचं नाव आहे। चाकणमधून सापळा रचून त्याला अटक करण्यात आलेली आहे। अमरावतीच्या दर्यापूर इथल्या मोमीनपुरा भागातल्या एका घरातनं शस्त्र जप्त करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी एकूण 3 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। भंडाऱ्यातल्या मांढळ वाळू घाटावर ट्रॅक्टर खाली चिरडून एकाचा मृत्यू झालाय। अवैध वाळू उपशानंतर ट्रॅक्टरवर बसण्याच्या चढाओढीत एक जण तोल जाऊन खाली पडला, ज्यामध्ये ट्रॅक्टर खाली चिरडून त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करतायत। औरंगाबादमधल्या गंगापूर शहरामध्ये महिला एसटी चालकावर अत्याचार करण्यात आलाय। लग्नाचा आमिष दाखवून हा अत्याचार करण्यात आल्याचा आरोप असून या प्रकरणी आरोपी संदीप गंडे याला पोलिसांनी अटक केली आहे। औरंगाबाद शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। औरंगाबादमध्ये 2022 या वर्षामध्ये तब्बल 918 वाहनं चोरीला गेल्याचं समोर आलेलं आहे। प्रोझन मॉल, घाटी रुग्णालय, रेल्वे स्थानक, बसस्थानक परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढू लागलेल्या आहेत। वर्ध्यातल्या एका कार्यक्रमामध्ये डीजेच्या तालावर जिल्हाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भन्नाट डान्स केलाय। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील संसार इथं माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गाण्यावर ताल धरला। जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात त्यांनी गाण्यावर डान्स केलाय। अकोल्यातल्या अवघ्या 7 वर्षांच्या पूर्वा बगळेकर या चिमुकलीनं पिंपळाच्या पानावर अनेक थोर पुरुष, समाजसुधारक आणि नेत्यांची चित्र रेखाटलेली आहेत। हा छंद पूर्वाला युट्यूबवरील व्हिडिओ पाहून जडला। तिच्या या कलेचं सगळीकडे आता कौतुक होतंय। तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या जैन तीर्थंकर पुरातन लेणीचं एका सेवाभावी संस्थेनं कायापालट केलाय। दरम्यान पुरातत्व खात्यानं इथल्या मूर्ती आणि परिसराच्या देखभालीची जबाबदारी घ्यावी अशी मागणी स्थानिक करतायत। गोंदियामध्ये नेमबाजी खेळाचा सराव करण्यासाठी 6 पिस्तूल आणि 6 रायफल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्याचसोबत एक सुसज्ज हॉल उभारण्यात आलाय। त्यामुळे खेळाडूंकडून आता समाधान व्यक्त केलं जात आहे। बीडच्या परळी शहरात भिशीच्या पैशांच्या वादातनं डॉक्टर दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे। आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वर्ध्यामध्ये नंदोरी शिवारातल्या चोरडिया जिनिंगमध्ये कापसाच्या ट्रकला आग लागली। त्यामुळे अंदाजे 1,500 क्विंटल कापूस जळाल्याची माहिती समोर येतेय।
बीड जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्याचा प्रकार उघडकीला आलाय। 336 पैकी 52 शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र आणि अपंगांची टक्केवारी वाढवून घेतल्याचं उघडकीला आलंय। या 52 बोगस शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। जळगावमधल्या पिलखेडेमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची 100% उपस्थिती असावी यासाठी शिक्षकांनी नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवले। दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम आहे। विद्यार्थ्यांकडून यावेळेला व्यायाम करून घेतला जातो। कविता, ओवी आणि भाषणं द्यायला सांगितलं जातं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत शाळेची आवडही आता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतीये। नांदेड जिल्ह्यामध्ये वातावरणातल्या सततच्या बदलामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। तुरीवरचा उत्पादन खर्च देखील निघतो की नाही अशी भीती शेतकऱ्यांना सतावतीये। पुढे भाववाढ होण्याच्या अपेक्षेनं तूर उत्पादक शेतकरी तुरीची काढणी करून पीक घरातच ठेवताना दिसतायत। नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावरील रेणुकादेवी ते दत्त शिखर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झालेली होती। शनी अमावस्या असल्यानं भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। सोलापुरात मनसेच्या महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षा शोभा साठे यांची गाडी अज्ञातानं फोडली आहे। पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शोभा साठे यांनी केली आहे। बागेश्वर धाम इथले धीरेंद्र कृष्ण आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातला वाद आता वाढत चाललाय। श्याम मानव यांना इतर धर्मातली अंधश्रद्धा दिसत नाही। हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचं काम मात्र ते करतात। माझं त्यांना चॅलेंज आहे, त्यांनी इतर धर्मातील अंधश्रद्धा बाहेर काढावी। श्याम मानव यांना बघून कुत्र देखील घाबरत नाही, मग महाराज कसे घाबरणार असं भाजपचे आमदार मोहन मते यांनी म्हटलेलं आहे। बीडच्या माजलगावमध्ये धर्मगुरू शंकरानंद महाराजांचा पुण्यतिथी सोहळा पार पडला। अमृत महोत्सवाच्या निमित्तानं 1000 महिलांनी माधवानंद महाराज यांचं औक्षण केलं। या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवलेली होती। प्रजासत्ताक दिनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी तपास यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत। गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोलीस सतर्क आहेत। याच पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडली किंवा दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सामोरं कसं जावं याचा सराव म्हणून अमरावतीमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आली। यावेळी दहशतवादी हल्ला झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता। नांदेडमधल्या गुरुद्वाराच्या गेटवर पोलिसांनी मॉक ड्रिल केलंय। शहरात किंवा धार्मिक स्थळांमध्ये अनुचित प्रकार घडल्यास त्याचा सामना कसा करावा हे तपासण्यासाठी हे मॉक ड्रिल करण्यात आलं। मॉक ड्रिलबाबत नागरिकांना माहिती नसल्यानं काही वेळ भीतीचं वातावरण तयार झालं होतं। निवडणुकीमध्ये कट्टर हिंदुत्ववादी उमेदवारालाच निवडून द्या असं अजब आवाहन कालीचरण महाराजांनी केलंय। लव जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, जनसंख्या नियंत्रण या समस्यांवर कायदा व्हावा अशी मागणी सुद्धा त्यांनी हिंदू गर्जना मोर्चामध्ये केलेली आहे। बीड शहरातल्या बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता मोहीम सुरू आहे। नदीमधून तब्बल 1000 टन कचरा आणि गाळ काढण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगितलं गेलंय। जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा आणि मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह 200 कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले। भंडारा जिल्ह्यातल्या मांडेसार गावाशेजारी शेतात ठाण मांडून बसलेल्या वाघाला 2 दिवसांपूर्वी जेरबंद करण्यात आलेलं होतं। शेतात रानडुक्कर, हरिण आणि आता तर चक्क वाघ येऊ लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये आता मोठी भीती निर्माण झालेली आहे। त्यामुळे वन विभागानं जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत। विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधावा अशा सूचना नारायण राणे यांनी दिलेल्या आहेत आणि त्यानुसार कणकवली तालुक्यातील काही शाळांना भेट देत नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। त्यांच्यासोबत यावेळेला आमदार नितेश राणे देखील होते। धुळे शहरामध्ये 6व्या अहिराणी साहित्य संमेलनाला मोठ्या थाटामध्ये सुरुवात झाली। बोलीभाषा लोप पावत चालल्या असून रोज 3 बोलीभाषा मरतात अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संघाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली आहे। नांदेड शहराजवळ असलेल्या कामठा गावातील खंडोबाची यात्रा पालखी मिरवणुकीनं सुरू झाली। भंडाऱ्याची उधळण करत गावातनं मिरवणूक काढण्यात आली। या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून राज्यभरातनं भाविक कामठा इथं दाखल झाले।
वाशिमच्या मंगरुळपीर शहरातल्या शनी मंदिरामध्ये शनी अमावस्येच्या निमित्तानं हजारो भाविकांनी गर्दी केलेली होती। दरम्यान हजारो शनी भक्तांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। आणि यासोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।